नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न क्रमांक 53 पुढील प्रश्न फेब्रुवारी 2018 ची जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेतील 26 ते 52 हे प्रश्न अभ्यासलेले आहेत. आता त्या पुढील जे क्वेश्चन जे आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 53 आहे. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 7,440 रुपये व 5 वर्षाची रास 8,400 रुपये होते, तर व्याजाचा दर दशांशी काय होता असं विचारलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 3 वर्षाची रास दिलेली आहे आणि 5 वर्षाची रास दिलेली आहे आणि व्याजाचा दर या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे, दशांशी काढा असं दिलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी व्याजाचा दर काढण्यासाठी मुद्दल माहित होणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कालावधी 5 वर्षाचा दिलेला आहे, 3 वर्षाचा दिलेला आहे. प्रथमतः आपण या ठिकाणी काय करूया, इथे 5 वर्षाची रास 5 वर्षाच्या राशीमधून 3 वर्षाची रास वजा करूया, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 वर्षाचं व्याज मिळेल. 3 वर्षाची रास या ठिकाणी काय करूया, आपण मायनस करूया, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 वर्षाचे व्याज मिळेल. हे काय मिळणार आहे, 2 वर्षाचे व्याज मिळेल आपल्याला. या ठिकाणी 5 वर्षाची रास आहे 8,400 रुपये मायनस 3 वर्षाची रास आहे 7,440. ही वजाबाकी करा, ही वजाबाकी येईल आपल्याला 960 रुपये. हे झालं 2 वर्षाचं व्याज झालं. हे 2 वर्षाचं व्याज आहे, म्हणून यावरून आपल्याला 1 वर्षाचं व्याज काढता येईल. 1 वर्षाचं व्याज याच्या निम्न असेल, म्हणजे 480 रुपये. हे 1 वर्षाचं व्याज झालं. यावरून आपल्याला काय करता येईल की 5 वर्षाचं जे सरळ व्याज जे आहे हे सरळ व्याज आपल्याला काढता येईल. म्हणून 5 वर्षाचे सरळ व्याज 5 वर्षाचे सरळ व्याज बरोबर 480 गुणिले 5 यांचा गुणाकार करूया आपण. 5 शून्य शून्य 2,400 येईल हा गुणाकार. 2,400 हे काय झालं, 5 वर्षाचं व्याज झालं. यावरून आपल्याला 5 वर्षाची जी रास दिलेली आहे या राशीमधून जर हे व्याज वजा केलं तर आपल्याला मुद्दल मिळेल. म्हणून या ठिकाणी आपण म बरोबर 5 वर्षाची जी आपल्याला रास दिलेली आहे ती आहे 8,400 वजा 2,400 बरोबर मुद्दल आली 6,000 रुपये. आता आपल्याला या ठिकाणी मुद्दल मिळालेलं आहे, मुद्दल आपल्याला या ठिकाणी सापडलेलं आहे. मग आपण सरळ व्याज, आपण या ठिकाणी सरळ व्याजाचं जे सूत्र आहे आपल्याला माहित आहे, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आपण आता या ठिकाणी दर काढणार आहोत. दर आपण ही जर सर्व संख्या इकडे नेल्या तर द बरोबर सूत्र असं तयार होईल, स गुणिले 100 छेद म गुणिले क, म गुणिले क. सरळ व्याज आहे किती आहे, 5 वर्षाचं. 5 वर्षाचा विचार करतोय, कालावधी आपल्याला 5 वर्षाचा घ्यावा लागेल. सरळ व्याज 5 वर्षाचा आहे 2,400 गुणिले 100 छेद मुद्दल आलेला आहे. मुद्दल किती आलं, इथं मुद्दल आले 6,000 छेद 6,000 गुणिले या ठिकाणी कालावधी 5 वर्षाचा आहे म्हणून इथे 5 घेऊया आपण, भाग देऊया. या ठिकाणी हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 1 6 6 चोक 24 आणि हा एक शून्य 40. 40 ला 5 ने भागूया, 5 1 5 5 8 40. म्हणजे व्याजाचा दर जो आहे तो आला 8%.
8% हा व्याजाचा दर आहे. एवढी आपल्याला या एवढ्या क्रिया कराव्या लागतील तेव्हा आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल. पर्याय नंबर या ठिकाणी आहे पर्याय नंबर 1. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. एक छेद m प्लस n, एक छेद m प्लस n एक छेद m प्लस n या ठिकाणी याचा गुणाकार व्यस्त संख्या जी आहे ती 19 म्हणजे याचा जो व्यस्त आहे हा व्यस्त किती होईल m अधिक n बरोबर या ठिकाणी -19 हे आहे दिलेलं आणि n बरोबर आपल्याला -4 दिला इथे. इथे n ची किंमत आपण टाकूया इथे m अधिक -4 4 बरोबर -19 इथे हे मायनस आणि प्लस मायनस होईल m -4 बरोबर -19 हे 4 इकडे गेल्यानंतर प्लस होतील m बरोबर -19 प्लस 4 इज इक्वल टू -450 म्हणजे -15 हे उत्तर आलेलं आहे. -15 हे उत्तर पर्यायामध्ये कुठे आहे पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. या ठिकाणी आपल्याला वर्तुळावरील दिलेले बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेखाखंड काढावे लागतील म्हणजे रेषाखंड काढावे लागतील असं विचारलेलं आहे. या ठिकाणी अगोदर वर्तुळावरील जेवढे बिंदू आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. किती बिंदू आहेत 1 2 3 4 5 6 आणि 7 एकूण 7 बिंदू आहेत. 7 बिंदू असतील तर या ठिकाणी जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार होतील असं विचारलेलं आहे. त्यासाठी फॉर्म्युला वापरायचा. एकूण तयार होणारे जे रेषाखंड आहे ते एकूण बिंदू आणि त्या एकूण बिंदू मधून 1 वजा करायचा म्हणजे मागची संख्या घ्यायची 6/2 बे 1 बे 3 6 7 21 एकूण 21 रेषाखंड तयार होते. परंतु पर्यायामध्ये इथे डायरेक्ट आपण 21 हे उत्तर चुकीचं आहे कारण आणखी हा शब्द आलेला आहे. इथे थोडस बारकाईने वाचायचा प्रश्न. जे दिलेले जे रेषाखंड आहे ते आपल्याला वजा करावे लागतील. किती रेषाखंड आहे पहा हा 1 आहे हा 2 आणि हा 3 हे 3 रेषाखंड 21 मधून मायनस करावे लागतील आपल्याला. 21 मधनं 3 गेले खाली राहिले 18 उत्तर आपलं येईल आणखी 18 रेषाखंड आपल्याला या ठिकाणी काढता येतील. पर्याय नंबर 1 पर्याय नंबर 1 स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट एग्जांपल. उदाहरण मोठं दिसतंय आपल्याला परंतु एकदम सोपं आहे.
या ठिकाणी क्रिया करताना मात्र आपल्याला अचूक करावी लागते. उदाहरण आपण वाचूया. गोपीचंद 50,000 रुपये रकमेच्या खरेदीवरती 40% सूट देतो. किती टक्के सूट देतो? 40%. आणि हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर पहिल्यांदा 25% सूट देतो आणि नंतर आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो. तर हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील? आता या ठिकाणी आपण अगोदर गोपीचंदला किती रक्कम मिळाली ते काढूया आपण. इथे गोपीचंद रक्कम आहे 50,000 रुपये. गोपीचंद या ठिकाणी सूट किती देतो? 40% सूट देतो. आणि 40% सूट देतो म्हणजे घेतो किती रक्कम? 60% घेतो. इथे 60% घेतो. 60% रक्कम या ठिकाणी गोपीचंद घेत आहे. मग आता या ठिकाणी 50,000ची 60% आपल्याला काढता येतील. 50,000 गुणिले 60% म्हणजे 60/100. शून्य गेले, शून्य गेले, हा शून्य गेला, हा शून्य गेला. म्हणजे गोपीचंदाला किती रक्कम मिळते? 30,000 रुपये. ही रक्कम गोपीचंद घेतो या ठिकाणी 30,000 रुपये. आता आपल्याला हिरालालला मिळालेली रक्कम काढूया आपण. हिरालालला किती रक्कम मिळते? तर या ठिकाणी या बाजूला घेऊया आपण. हिरालाल हिरालालनं दोनदा सूट दिलेली आहे. पहिल्यांदा 25% दिली सूट. 25% सूट देतोय म्हणजे किती रक्कम घेतोय? 25% सूट देतोय म्हणजे येणारी रक्कम जी आहे हिरालालकडे ती आहे 75%. नंतर दुसऱ्यांदा परत आलेल्या रकमेवरती 15% सूट देतो म्हणजे किती टक्के रक्कम घेतो तो? आलेल्या रकमेची परत म्हणजे या ठिकाणी 85% रक्कम घेतो. एकदम सोपं आहे. रस्ता फक्त करताना या ठिकाणी लक्ष द्या व्यवस्थित. या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला की 50,000 अगोदर 75% काढायचे 50,000चे. 50,000 गुणिले 75% म्हणजे 75/100. आणि ह्या आलेल्या रकमेवरती परत तो 15% सूट देतोय म्हणजे 85% रक्कम घेतोय. म्हणून परत त्याचे आपण 85% काढूया. 85/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार केल्यानंतर म्हणजे 5 गुणिले 75, 5 5 25, 2 35 2 37, 375 गुणिले 85 यांचा जर गुणाकार केला तो गुणाकार येईल 31,875 रुपये. एवढी रक्कम घेतोय. हा गुणाकार टॅली करून पहा. 31,875 रुपये एवढी रक्कम हिरालालला मिळते. मग आता गोपीचंदाला मिळालेली रक्कम किती आहे? 30,000 आहे. आणि हिरालालला मिळालेली रक्कम जी आहे ती 31,875 आहे. दोघांमधला फरक काढूया. 31,875 वजा 30,000 बरोबर 1,875. हा फरक आला. कोणाला मिळते ती रक्कम जास्त? तर हिरालालला या ठिकाणी 1,800 रुपये हे जास्त मिळतात. इथे आपल्याला काय विचारलंय प्रश्नामध्ये नीट वाचायचं, कारण इथे कमी दिलेले आहे आणि जास्त दिलेले आहे. मग या ठिकाणी व्यवस्थित वाचल्यानंतर गोपीचंद पेक्षा हिरालालला किती रक्कम कमी अथवा जास्त मिळेल? या ठिकाणी हिरालालला जास्त रक्कम मिळालेली आहे. किती जास्त मिळालेली आहे? ती 1,875. म्हणून पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. नेक्स्ट एक्झाम्पल.
हे असं याच्यावरती उदाहरण आलं शेकडे वगैरे आपलं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने शॉर्ट ट्रिकनं हे उदाहरण सोडवायचं आहे. या ठिकाणी एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% आहे. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%. 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती? पूर्वीची आपल्याला लोकसंख्या काढायची आहे. पर्यायातून गेलं तर उत्तर काढता येईल, परंतु यासाठी शॉर्ट ट्रिक जे आहे आपल्याला पूर्वीची संख्या काढायची आहे, लोकसंख्या काढायची आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं, 3,02,500 2 वर्षाची काढायची आहे. मग इथे 100 ने गुणायचं आणि छेद 10% ने वाढवते, म्हणजे 100 अधिक 10 गुणिले परत दुसऱ्या वर्षी 100 अधिक, मागे जातोय आपण, 100 अधिक 10 बरोबर या ठिकाणी 3,02,500 गुणिले 100 छेद 110 गुणिले 110. या ठिकाणी हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 11ने भाग द्या. इथे 11ने भाग दिल्यानंतर 11 दुणे 22, खाली उरले 8, 11 17 77, खाली उरले 5, 11 5 85, 275 आले. परत 11ने भाग जाईल. इथे 11ने भागल्यानंतर 11 दुणे 22, खाली उरले 5 आणि 11 5 55, म्हणजे किती उरले इथे 25 गुणिले 100 वरचे 4 शून्य ठेवायचे या संख्येवरती, म्हणजे 1 2 3 4 आणि हे आपलं उत्तर आलं. पर्यायातून उत्तर काढता आलं असतं आपल्याला, परंतु या ट्रिक्सनं आपल्याला हे उत्तर लवकर मिळेल. म्हणून याचा ऑप्शन नंबर जो आहे तो आहे ऑप्शन नंबर 4. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत. 3 समांतर रेषा आहेत आणि एक छेदिका दिलेली आहे. विचारलंय काय आपल्याला, ह्या 3 समांतर रेषा आहेत, संगत कोन आणि आंतरकोन यांच्या एकूण किती जोड्या तयार होतील? एक लक्षात घ्यायचं, या ठिकाणी आपल्याला त्या पहिल्या याच्यामध्ये 4 जोड्या मिळतील. इथे संगत कोनांच्या इथे पण 4 जोड्या मिळतील अशा, आणि या ठिकाणी हे जे राहिलेले आहे याच्या 4 जोड्या मिळतील. म्हणजे हे जे करस्पॉन्डिंग अँगल आपण म्हणतो संगत कोनाला. तर किती झाले संगत कोन? संगत कोन झाले या ठिकाणी संगत कोन 12, आणि आंतरकोन जे तयार होतात हे आंतरकोन हे संगत कोनांच्या निम्मे असतात, म्हणून आंतरकोन जे आहेत ते 6 होतील आणि यांची एकूण बेरीज 12 6 18, पर्याय नंबर याचा असेल पर्याय नंबर 3, 18 तयार होतील. संगत कोन 12 तयार होतील आणि आंतरकोन संगत कोनाच्या निम्मे तयार होतील. हे आपण या ठिकाणी वाटल्यास चेक करून पाहू शकता. या पद्धतीनं संगत कोनांच्या निम्मे हे आंतरकोन असतात, म्हणून 12 आणि 6 म्हणून 18 होतील. नेक्स्ट एक्झाम्पल. गोलावरती आधारित आहे. इथे एका गोलाचे पृष्ठफळ, एका गोलाचं पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे 1386 चौरस सेंटीमीटर. तर त्या गोलाची त्रिज्या काढायची आहे. आपल्याला गोलाची त्रिज्या काढायची, एकदम सोपं आहे. गोलाची
पृष्ठफळ बरोबर आपल्याला फॉर्म्युला माहित असणे गरजेचं आहे. 4πr वर्ग हे सूत्र आहे आणि गोलाचं जे पृष्ठफळ आहे ते दिलेलं आहे आपल्याला. आपण पुढे इकडे घेऊया. 1386 4 गुणिले 22/7 गुणिले आर वर्ग बरोबर 1386. या ठिकाणी ह्या संख्या ज्या आहेत आपण उजव्या बाजूला नेऊया. आर स्क्वेअर आर चा वर्ग बरोबर हे 7 जे आहे ते अंश स्थानी जाते. 1386 गुणिले 7 छेद 22 गुणिले 4. या ठिकाणी भाग देऊया आपण. 22 ने भाग जातो. 22 132 आणि 22 त्रिक 66. 63 ला 4 ने भागायचंय. 63 ला 4 ने भागल्यानंतर 15 चौक 60. याचं भागाकार 15.75. 15.75 गुणिले 7 यांचा गुणाकार करा. तो गुणाकार 110.25. चेक करा. हे आलेलं आहे. ही त्रिज्या नाही, हे आरचा वर्ग आलेला आहे, त्रिज्येचा वर्ग आलेला आहे. याचं वर्गमूळ काढावं लागेल आपल्याला. म्हणजे याचं वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला आर बरोबर वर्गमुळात स्क्वेअर रूट किती 110.25. थोडा वेळ आपण हे 110.25 असे समजूया, नंतर दशांश चिन्ह देऊया उत्तरामध्ये. याचं वर्गमूळ काढायचं एकदम सोपं आहे. ज्या संख्येच्या दशक आणि एकक स्थानी 25 असेल असतं 25 असणाऱ्या संख्येचं आपल्याला वर्गमूळ एकदम सोप्या पद्धतीने काढता येतं. याचं 25चं वर्गमूळ 5 ते येणारच आहे. परंतु अशा दोन संख्या क्रमवार संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार 110 आहे. अशा कोणत्या संख्या आहेत तर 11 आहे. 10 गुणिले 11 यांचा गुणाकार 110 येतो. मग यामध्ये लहान संख्या घ्यायची. लहान संख्या आहे 10. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे, हा जो वर्ग आहे 105 चा वर्ग आहे 11,025. आता इथे उत्तरामध्ये 2 दशांश चिन्ह आलेलं आहे. वर्गमुळामध्ये त्याच्या निम्मे घ्यायची. म्हणजे इथे 2 असतील तर एकच घर जायचं. म्हणजे 10.5 हे याचं उत्तर असेल. एकक काय आहे 10.5 सेंटीमीटर आहे एकक. एकक पण पाहून घ्यायचं. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 हे 10.5. 10.5 ही त्या वर्तुळाच्या त्या गोलाची त्रिज्या असेल. त्या गोलाची त्रिज्या असेल. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. नेक्स्ट एक्झाम्पल. उदाहरण पहा व्यवस्थित. या ठिकाणी काय विचारलेलं आहे आपल्याला 8x - 6y + 4 आणि 6y - 3x + 7 यांची बेरीज करायची. यांची बेरीज करायला सांगितली आहे. म्हणजे 8x - 6y + 4 अधिक किती 6y - 3x + 7 आणि यांच्या बेरजेतून ही राशी वजा करायची आहे. आपण अगोदर ही बेरीज करूया. आपण यांची जी बेरीज येईल त्या बेरजेतून ही राशी वजा करूया आपण. इथे 8x आणि - 3x यांची जी बेरीज आहे ती अधिक 5x येईल. 6y अधिक 6y आणि प्लस 6y. इथे -6y आणि अधिक हे वजा होतील. राहिले किती इथे 7 आणि 4 आणि 7 यांची बेरीज झाली 11. यांची बेरीज झाली 11. म्हणजे ह्या दोन्ही राशींची जी बेरीज आहे ती 5x अधिक 11 अशी आलेली आहे. आणि या बेरजेतून कोणती राशी वजा करायची आहे ही राशी आपल्याला वजा करायची. वजा करूया आपण. -4 अधिक 9y अधिक 2x कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह आहे त्याच्यामुळे कंसातील सर्व पदांचे चिन्ह बदलेले या ठिकाणी.
हे -4 झाले, हे -9y झाले आणि हे -2x. आता या ठिकाणी काय काय वजाबाकी होते, कोणकोणत्या समचलनात पहा बरं. इथे 5x आणि 2x. 5x मधून 2x गेले, राहिले 3x राहिले. इथे y ला समचलन या ठिकाणी दिसत नाही कुठे, म्हणून 9y -9y हे जसेच तसे लिहिले आपण. आणि 11 मधून 4 गेले, +7. ऑप्शन कुठे आहे असा? 3x - 9y +7. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. या ठिकाणी आपल्याला पुढील पैकी कोणते असत्य विधान आहे ते ओळखायचे. 2 पर्याय आपल्याला ओळखायला सांगितलेले आहेत. 2 ऑप्शन आपल्याला ओळखायचे आहेत. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याची येते. विधान हे बरोबर आहे. पाहूया ना आपण. 1, 3, 5, 7 आणि 9 यांची सरासरी जर काढली तर ती 5 येणार आहे आणि ती विषम आहे, म्हणून पहिला जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. दुसरा ऑप्शन, दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते, असं नाही होणार ना. सरासरी इथे किती आहे? सरासरी 5 आहे. समजा इथे या पहिल्या उदाहरणामध्ये या सर्व 5 संख्यांची सरासरी 5 आलेली आहे. मग ही सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते असं नाही. या ठिकाणी 7 मोठे 9 मोठे आहे. म्हणजे हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. 2 समसंख्यांची सरासरी उदाहरणार्थ आपण घेऊया 8 आणि 10 घेऊया. यांची बेरीज करा. यांची बेरीज झाली 18 आणि यांची सरासरी 2 ने भागलं तर 9 येते सरासरी. म्हणजे 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते, हे विधान पण बरोबर आहे. त्यानंतर एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही, हे विधान चुकीचं आहे. हे पण म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन 2 आणि 4 हे उत्तर असेल या प्रश्नाचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. उदाहरण वाचा एकदा व्यवस्थित. एका फळ विक्रेत्याने 48 रुपये डझन 48 रुपये डझन या दराने 48 डझन संत्री विकत घेतली. त्यातील 1 डझन संत्री खराब झाली आणि उरलेली सर्व संत्री 6 रुपये याप्रमाणे 6 रुपये एक संत्री 6 रुपयाला विकली. मग डझनची किंमत झाली 72 रुपये. संत्रीचा डझनचा जो भाव आहे तो 62 होईल. तर या व्यवहारामध्ये त्याला किती नफा झाला? सोपं आहे उदाहरण. वाचल्यानंतर लक्षात आलं असेल आपल्या. अगोदर आपण 48 डझनची किंमत काढूया. या ठिकाणी 48 गुणिले 48 म्हणजे याचा वर्ग काढायचा आहे. थोडक्यात वर्ग काढताना शॉर्ट ट्रिक आपण वापरली तरी चालेल. 48 चा वर्ग करायचा आहे आपल्याला. तर 48 चा वर्ग करताना या ठिकाणी 8 चा वर्ग लिहा. 8 चा वर्ग 64. या दोन्ही अंकांचा गुणाकार करा. तो गुणाकाराला 32 जुने आणि त्याची दुप्पट करायची. म्हणजे 8 चौक 32 आणि 32 ची जी दुप्पट आहे ती 64 झाली. आणि या तिसऱ्या रकान्यामध्ये 4 चा वर्ग 16. एका घरात एकच अंक असतो आणि जो मोठ्या स्थानचा अंक आहे तो पुढच्या घरामध्ये ऍड करायचा, हातचा मिळवायचा. म्हणजे इथे फक्त 4च राहतील. हे 6 इकडे गेले, 64 आणि 6 70 झाले. 70 असे इथे 0 राहील. हातचे 7 आले, 16 7 23. म्हणजे 48 डझन संत्र्यांची किंमत आली 2304 रुपये.
आता आपल्याला पुढे काय दिलेलं आहे, 1 डझन संत्री खराब झाली, म्हणजे राहिले किती डझन संत्री, 48 मधून 1 डझन मायनस करूया आपण, राहिले 47 डझन संत्री राहिली आणि ती 6 रुपये 6 रुपयांना 1 याप्रमाणे विकली, म्हणजे एका डझनची किंमत 72 रुपये झाली, म्हणून गुणिले 72 करूया, हा गुणाकार करा, हा गुणाकार केल्यानंतर 4.7 दिसते इथे, सत्तेचाळीस गुणिले 72, 72 काय केलं आपण असं, कारण 6 रुपयाला 1 संत्री विकली, म्हणजे 12 संत्र्यांची किंमत 72 रुपये झाली, हा गुणाकार करा, हा गुणाकार येईल 3384, पडताळणी करून पहा त्याची, आणि आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही व्यवहारामध्ये किती नफा झाला किंवा तोटा झाला ते काढण्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या व्यवहारामध्ये ही रक्कम जास्त दिसते, म्हणजे 3384 मधून 2304 वजा करूया आपण, उत्तर किती येतं पहा, इथे 0, इथे 8, इथे 0, इथे 1080 रुपये नफा, रक्कम जास्त आहे ना नंतरच्या व्यवहारामध्ये, नंतर झालेल्या व्यवहारामध्ये इथे 2304 पेक्षा ही रक्कम मोठी आहे, म्हणजे या ठिकाणी नफा झालेला आहे, किती नफा झाला तर 1080 रुपये हा या व्यवहारामध्ये या फळ विक्रेत्याला नफा झालेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. नेक्स्ट एक्झाम्पल, एकदम सोपं उदाहरण आहे. आपल्याला या उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे पाहिल्याबरोबर आपण उत्तर देऊ शकतो. पुढील बहुपदीची कोटी कोणती, बहुपदीची कोटी ओळखताना काय करायचं, या ठिकाणी जे चल दिलेले असते त्यांच्या घातांकांची बेरीज करायची, म्हणजे इथे घातांक दिले नाही, इथे 1 आहे, जिथे घातांक नसतो तिथे 1 असतो, घातांक 1 असतो, या ठिकाणी यांच्या घातांकांची बेरीज केली, यांच्या घातांकांची बेरीज झाली 8, आणि इथे 4 7 4 आणि 7 11, त्यांच्या घातांकांची बेरीज 11 आली, आणि इथे यांच्या घातांकांची बेरीज 6 आली, इथे यांच्या घातांकांची बेरीज 2 आली, या ठिकाणी सर्वात मोठी जी कोटी आहे ती आहे 11, म्हणून पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, एकदम सोपं आहे. या ठिकाणी परत या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ 5 ते 6 प्रश्न पायथागोरस प्रमेयावरती आधारित आहेत, यामध्ये सुद्धा पायथागोरस आहे, पाहूया आपण. या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, ओपी लंबरेषा एसटी, ओपी ही जी ओपी आहे लंबरेषा एसटी आहे, आणि वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो हे माहिती आहे आपल्याला. पुढे ओ हा केंद्रबिंदू आहे, ओ एन बरोबर 6, ओ एन ही 6 आहे, ओ एन ही किती आहे, ओ एन ही 6 दिलेली, ओ एन वरचा आहे म्हणजे 6 दिलेली. त्यानंतर एल एम जो आहे तो 16 सेंटीमीटर दिलेला आहे, इथे सुद्धा ही जी जीवा आहे ती दुभागलेली आहे, ही 16 आहे, म्हणजे ही इथे 8 आहे आणि इकडे 8 आहे, कारण जीवेवर टाकलेला लंब वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, या ठिकाणी सुद्धा मग या जीवेचे 2 सारखे भाग झाले, हा भाग 8 सेंटीमीटरचा आणि इकडचा भाग 8 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठी जीवा आहे तिची लांबी काढायची आहे. अगोदर आपण काय करूया की जी वर्तुळाची जी त्रिज्या आहे, या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढता येईल, इथे पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते आपल्या की 6 8
पायथागोरसचा त्रिकोण आपलं पाठ पाहिजे 6, 8, 10. म्हणजे ही वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आहे 10 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला दुसरी एक महत्वाची गोष्ट माहित असणं आवश्यक आहे की वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, सर्वात मोठी जीवा असते. मग ही जर त्रिज्या 10 असेल तर इकडे 10 आले, 10 आणि 10 म्हणजे या ठिकाणी ही जी मोठी सर्वात मोठी जीवा जी आहे ती आली 20 सेंटीमीटर. पर्याय नंबर 2. सोपं आहे उदाहरण. फक्त या ठिकाणी पायथागोरसचं त्रिकुट जर आपल्या लक्षात आलं तर कोणतीही क्रिया करण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी एका समभुज चौकोनाची बाजू, इथे परत पायथागोरस आलेला आहे. एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेंटीमीटर, त्याचा एक कर्ण 1.8 सेंटीमीटर लांबीचा आहे. तर चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, समभुज चौकोन आपण काढूया. हा समभुज चौकोन आहे, त्याच्या चारही बाजू समान असतात समभुज चौकोनाच्या. आणि याचे जे कर्ण आहेत आपल्याला दिलेले, हे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. समभुज चौकोनाचा गुणधर्म आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की दोन्ही बाजू परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणजे याची लांबी आणि ही लांबी सारखी असणार आहे, की जे काटकोन झालेला आहे. आणि पुढे काय दिलेलं आहे, दिलेल्या किमती आपण टाकूया. प्रत्येक बाजूची लांबी 4.1, 4.1, याची 4.1, 4.1 अशी. आणि एक कर्ण दिलेला आहे आपल्याला, कर्ण दिलेला आहे 1.8 सेंटीमीटर. एक कर्ण घेऊया आपण, म्हणजे 1.8 म्हणजे त्याचे निम्मे करावे लागतील आपल्याला ना. इथे म्हणजे 0.9 होईल हे, आणि हे 0.9 होईल. नीट जर पाहिलं आपण तर इथे पायथागोरस लगेच आपल्याला आठवला पाहिजे की मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस की 9, 40, 41 हे पायथागोरसचं त्रिकुट या ठिकाणी लपलेलं आहे. आता या ठिकाणी फक्त ते पॉइंट मध्ये दिलेलं आहे. इथे याला आपण पॉइंट देऊ शकतो ना. इथे जे 0.9 केलं, एक घर इकडं, एक घर आपण इकडे सरकलो की 4 मधला जो हा जो कर्ण जो आहे हा 4 आहे, सांगतो ते परत एकदा. आणि हा 4.1 जो आहे, 4.1 कोणता आहे या ठिकाणी, हा 4.1 आहे. हा 4.1 आहेच ना, हा कर्ण आहे या त्रिकोणाचा. तर बघा आता या ठिकाणी हा जो दुसरा जो कर्ण आहे तो आलेला आहे आपला किती, हा आलेला आहे इथे पहा ना, इथे हे 4 आलेला आहे. म्हणजे हा 4 असणार आहे आणि ही बाजू पण 4 असणार आहे. 4 आणि 4 किती झाले, दोन्ही कर्ण. हा झाला 8 सेंटीमीटरचा. लक्षात घ्या हे कसं काढलं ते परत एकदा लक्षात घ्या. 4.0 म्हणजे 4 होते. म्हणजे हे या ठिकाणी 9, 40, 41 हे पायथागोरसचं त्रिकोण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यावरून आपण दशांश चिन्ह फक्त एक घर डावीकडे दिलेलं आहे प्रत्येक या संख्येमध्ये 9, 40, 41 मध्ये. आणि त्यावरून हा जो कर्ण आहे हा कर्ण आपण 4 काढलेला आहे. म्हणून याचं आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर, क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार, कर्णांच्या लांबीचा गुणाकार या ठिकाणी करायचा. 1/2 गुणिले कर्ण, पहिला कर्ण किती आहे 1.8 सेंटीमीटर आणि दुसरा कर्ण किती आहे तो आला 8 सेंटीमीटर आहे. इथे हा 8 सेंटीमीटर हे समजलं असेल तुम्हाला. त्या ठिकाणी बे बेचोक 8 बरोबर 18 चोक 72, 1 स्थळ आपण इकडे सरकूया. 7.2 आणि एकक काय आहे चौरस सेंटीमीटर.
चौरस सेंटीमीटर, किंवा आपण असेही लिहू शकतो हे सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. कधी कधी सेंटीमीटर स्क्वेअर पण असू शकतं, त्यावेळेस आपल्याला हा बोध होणं आवश्यक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. नेक्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला. एका कंसामध्ये बेरीज आहे, दुसऱ्या कंसामध्ये वजाबाकी आहे. आपण या ठिकाणी काय करूया, m बरोबर a घेऊया. मग m बरोबर a घेऊया आणि 1/m बरोबर b घेऊया. आता काय होईल उदाहरण पहा बरं. m बरोबर a घेतला, इथे a घेतला, इथे b घेतला. a अधिक b कंसाचा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग बरोबर. सोडूया आपण, यांचा स्क्वेअर करूया. द्विपदीचा वर्ग विस्तार करायचा आहे आपल्याला, सूत्र माहित आहे सर्वांना. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, वजा चिन्ह आहे अगोदर. कंसातलं प्रत्येक पद प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. हे अधिक a वर्ग आहे, हे मायनस a वर्ग होतील. इथे वजा 2ab आहे, ते अधिक 2ab होतील. आणि अधिक b वर्ग याचा विस्तार होणार आहे, तो वजा चिन्हामुळे इथं वजा b वर्ग. इथे पहा, a वर्ग वजा a वर्ग कॅन्सल झाले, अधिक b वर्ग वजा b वर्ग कॅन्सल झाले. उरले फक्त किती, 2ab अधिक 2ab म्हणजे 4ab. 4ab आणि a आणि b च्या किमती टाकून देऊया आपण तिथे. 4 गुणिले m गुणिले b ची किंमत आहे 1/m. m गेले, राहिले फक्त 4, म्हणून याचं उत्तर आलं 4. पर्याय नंबर किती आहे पहा बरं इथे. पर्याय नंबर 4 दिलेला आहे आपल्याला. पर्याय नंबर 4 म्हणजे आपण काय केलं, या ठिकाणी a आणि b या किमती मानल्या. आपल्याला या ठिकाणी क्रिया करण्यासाठी थोडस सोपं जाण्यासाठी ते आपण या ठिकाणी या पद्धतीने सोडवलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. वर्ड एक्झाम्पल आलं की आपल्या मनात भीती तयार होते, परंतु जर व्यवस्थित वाचलं आपण एक्झाम्पल तर आपल्याला त्या उदाहरणाचं पूर्ण आकलन होतं. एकदम सोपं उदाहरण आहे, लक्षात येईल आपल्या पण. तर एका कंपनीने 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने 8 दिवसांनी आणि तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा अशी सूचना देण्यात आली. तर तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील असं आपल्याला विचारलं. याच्यावरतीच आधारित आपल्याला अनेक अशी उदाहरणं विचारले जातात. पहा, एका शाळेची घंटा 8:30 म्हणजे तिन्ही म्हणजे एकाच वेळेस होतात. तर काही 8 पहिली जी घंटा आहे ती 1 तासाने होते, दुसरी जी घंटा आहे 15 मिनिटांनी होते, तिसरी जी आहे ती 30 मिनिटांनी होते. म्हणजे इथे पहिली घंटा 10 मिनिटांनी होते, दुसरी जी आहे घंटा ती 15 मिनिटांनी होते आणि तिसरी जी घंटा आहे ती 30 मिनिटांनी होते. तर तिन्ही घंटा एकाच वेळेस किती वाजता वाजतील, म्हणजे एकत्रित कधी त्यांची वेळ एकत्रित होईल, अशा पद्धतीचं जर उदाहरण असेल तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला त्या संख्यांचा लसावी काढावा.
कमीत कमी विचारलेले इथे. म्हणून यांचा एलसीएम आपल्याला काढावा लागेल. एलसीएम काढताना तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढू शकता. म्हणजे 6, 8, 12 याच्यातली जी मोठ्यात मोठी संख्या आहे, आता एवढे हे करण्यापेक्षा मोठ्यात मोठी संख्या आहे ही 12 ही संख्या यांच्या पटीत आहे का? नाही. मग 12 गुणिले 2 24. 24 ही संख्या 12च्या पटीत आहे, 8च्या पटीत आहे आणि 6च्या पण पटीत आहे. मग 24 हे उत्तर आहे का? तर हे सर्व प्रतिनिधी 24 दिवसांनी एकत्र भेटतील. यांचा लसावी काढा. लसावी असाही काढू शकता तुम्ही. 6, 8, 10 सॉरी 6, 8, 12 आहे. 2 त्रिक 6, 2 चौक 8 आणि 2 सक 12. परत या ठिकाणी 2 ने भाग जातो. या ठिकाणी 3 ला भाग जात नाही, ती संख्या तशीच लिहायची. इथे 2 ने भाग जातो, 2 2 4 आणि 2 त्रिक 6. पुढे 2 ने भाग देऊया, या संख्येला नाही जात. 2 1 2, 3 जशीच तशी लिहायची. नंतर 3 1 3, 1 3 1 3. म्हणजे या ठिकाणी यांचा गुणाकार करायचा सर्वांचा. हा गुणाकार 524 आलेला आहे. म्हणून हे सर्व प्रतिनिधी कार्यालयामध्ये कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील? तर 24 दिवसांनी एकत्र भेटतील. आपल्याला टोलचं पण याच पद्धतीने लसावी काढून सोडवता येतं. त्यांचा लसावी काढायचा. ठीक आहे, सोपं आहे उदाहरण आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय ओळखायचे आहेत आपल्याला. इथे विभाज्यतेच्या कसोट्या आपल्या पाठ असणं आवश्यक आहे. पहिला ऑप्शन जो दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 ने आणि 3 ने निशेष भाग जातो. बरोबर आहे ना? यांचा गुणाकार केल्यावर 6च येतो आपल्याला. म्हणून हे जे पहिले जे विधान आहे हे बरोबर आहे. त्यानंतर 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3 आणि 5 ने निशेष भाग जातो, हे पण बरोबर आहे. पुढे 600 या संख्येला 2, 3, 5 या संख्येने निशेष भाग जातोय. 2 ने जातोय, 3 ने पण जातोय भाग आणि 5 ने पण जातोय भाग. म्हणजे हे विधान पण बरोबर आहे. तिन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. ऑप्शन कुठे दिलेला आहे? तिन्ही उदाहरण योग्य असल्याचं पर्याय नंबर 3 मध्ये दिलेला आहे. अ ब क तिन्ही जे उदाहरण आहेत या ठिकाणी ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे आणि त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 308 चौरस सेंटीमीटर. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौरस सेंटीमीटर आहे. तर रेखांकित केलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती? रेखांकित केलेला हा जो भाग आहे एवढीच आपल्याला परिमिती काढायची. परिमिती काढताना हा ही जे व्यास आहे हा व्यास या अर्ध परिमितीमध्ये आपल्याला ऍड करावा लागेल. तर या ठिकाणी आपण अगोदर काय काढूया की आर ची किंमत काढूया किंवा मग पायची किंमत, आपल्याला आर ची किंमत काढावी लागेल. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग 22/7. या ठिकाणी क्षेत्रफळ दिलेलं आहे 308 छेद 22/7 गुणिले आर चा वर्ग. आर वर्ग आपण इकडे घेऊया आणि हे इकडे आणल्यानंतर 308 गुणिले 7 छेद 22 असं होतं. 22 एके 22 खाली उरले 8 आणि 22 चौक 88 14 7 98. आर स्क्वेअर आर चा वर्ग
बरोबर 98 आले. याचं वर्गमूळ काढावं लागेल. आर बरोबर त्रिज्या काढण्यासाठी वर्गमूळ काढावं लागेल याचं. आर बरोबर वर्गमुळात 98. याचं वर्गमूळ आपल्याला काढता आलं पाहिजे. हे वर्गमूळ काढताना या ठिकाणी इकडे लक्षात द्या 49 गुणिले 2. या ठिकाणी 7चं वर्गमूळ आपल्याला काढता येईल. 7चं वर्गमूळ जे आहे, सॉरी 49चं वर्गमूळ आपल्याला काढता येईल. 49चं वर्गमूळ आहे 7. 7 वर्गमुळात 2 ही आली आर. ही आली वर्तुळाची त्रिज्या आली. ही वर्तुळाची त्रिज्या आली. आणि अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर सूत्र लक्षात ठेवा सर्वांनी. अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर 36/7 गुणिले आर बरोबर 36/7 गुणिले आर किती आलेला आहे 7 वर्गमुळात 2. हे 7 एके 7 7 एके 7 गेले. 36 वर्गमुळात 2 ही अर्धवर्तुळाची परिमिती आली. आणि एकक काय आहे त्याचं सेंटीमीटर आहे. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आहे दिलेला आपल्याला. अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र 36/7 गुणिले आर. आणि या ठिकाणी आर ची किंमत टाकली आणि ते सोडवल्यानंतर त्या अर्धवर्तुळाची परिमिती आली 36 वर्गमुळात 2. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. इथे पण आपण या पूर्वीच्या उदाहरणामध्ये ए आणि बी मानलं होतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी पण काय करायचं की 4.8 बरोबर आपण ए मानूया आणि 3.2 बरोबर या ठिकाणी आपण बी मानूया. म्हणजे या ठिकाणी काय होईल मग ए घन वजा अधिक बी घन. ए घन अधिक बी घन छेद ए चा वर्ग वजा इथे किती वजा ए बी अधिक बी चा वर्ग. पुढे हे उदाहरण आपण सोडवल्यानंतर हे जे ए अधिक बी ए घन अधिक बी घन याचा आपण काय करूया अवयव फॅक्टर शोधूया. इथे म्हणजे कसे येतात त्याचे फॅक्टर्स ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग वजा ए बी आणि अधिक बी वर्ग छेद ए वर्ग अधिक वजा ए बी अधिक बी वर्ग. हे दोन्ही कंस सारखे आले. हे दोन्ही कंस गेले. हे दोन्ही कंस गेले. या ठिकाणी राहिले फक्त ए प्लस बी. ए अधिक बी बरोबर 4.8. ए ची किंमत किती आहे 4.8 आणि बी ची किंमत त्याच्यामध्ये मी ऍड करूया आपण. हे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला उत्तर येईल 8 आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. एका संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशांक 4/7 आहे. पी बिंदू व क्यू बिंदू मधील अंतर पी आणि क्यू मधील अंतर 9/7 दिलेला आहे. तर क्यू चा निर्देशक किती. या ठिकाणी 2 अचूक पर्याय आपल्याला काढायला शोधायला सांगितलेले आहे. एक लक्षात घ्यायचं जे अंतर आहे पहिल्या पी हा बिंदू जो आहे त्याचा निर्देशक जो आहे तो 4.7. म्हणजे एक आता या ठिकाणी आपल्याला
उजवीकडचा शोधावा लागेल. संख्या रेषेच्या उजवीकडील संख्या ही आता इथे प्लसच असणार कारण हा प्लस आहे म्हणून. आणि डावीकडे जाताना हा जो फरक दिलेला आहे तो मायनस करावा लागेल. म्हणजे अगोदर आपण ऍड करूया. म्हणजे 4 अंश एकदम सोपं आहे, पाहिल्याबरोबर सोडू शकता तुम्ही. या उदाहरणामध्ये पाहिल्याबरोबर आपल्याला सोडवता आलं पाहिजे. पुढची संख्या काढण्यासाठी ऍड करूया आपण. 9 अंश 7, 9 4 किती झाले 13 अंश 7. हा उजवीकडील निर्देशांक असणार आहे क्यूचा. आता आपल्याला संख्या रेषेवरती पाठीमागे तेवढंच अंतर जावं लागेल संख्या रेषेवरती. म्हणजे 4/7 मागे जाण्यासाठी आपण वजा करतो. वजा 9 अंश 7 बरोबर 4 आता 9 गेले वजा 5 आणि छेद 7. हा आपल्याला निर्देशांक सापडणार आहे. हा शून्याच्या पाठीमागे असणार आहे. म्हणजे एक आपल्याला धन सापडला आणि एक ऋण सापडला. म्हणजे हा जो आहे हा या पीच्या डाव्या बाजूला आहे आणि हा उजव्या बाजूला आहे. या पद्धतीनं ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 1 आणि पहा इथे चिन्ह पाहायचं आपल्याला आहे महत्वाचं. 13/7 आणि -5/7 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेंटीमीटर कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे. तिथं पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतात. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याला सूत्र माहित आहे बाजूचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी याचं क्षेत्रफळ येणार आहे किती बाजूचा वर्ग म्हणजे 20चा वर्ग. 20चा वर्ग आला किती 400. म्हणजे या पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे ते आलं 400 चौरस सेंटीमीटर आलं. आणि दुसरा जो आपल्याला इथं दिलेला आहे चौरसाचा क्षेत्रफळ म्हणजे कर्ण जर 20 सेंटीमीटर असेल, कर्ण जर 20 सेंटीमीटर असेल तर त्याचं पण सूत्र आहे चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर कर्णाचा वर्ग भागिले 2. कर्ण वर्ग भागिले 2 बरोबर कर्ण किती दिलेला आहे 20. 20 म्हणजे इथे 20चा वर्ग 400 झाला भागिले 2 बरोबर किती आलं उत्तर इथे. म्हणजे जर कर्ण जर 20 सेंटीमीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ हे 200 चौरस सेंटीमीटर येईल. काय फरक झाला कितीचा फरक झाला काय विचारलंय आपल्याला असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट असेल. या दुसऱ्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे हे दुप्पट आहे 2 पट आहे. आपल्याला याचं विचारलेलं आहे ना 20 सेंटीमीटर कर्ण असणाऱ्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे. हे 200 आहे हे 400 आहे. 400 दुप्पट आहे म्हणून ऑप्शन नंबर 2. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. नेक्स्ट एक्झाम्पल. या उदाहरणामध्ये आपल्याला फारसं डोकं लावायचं नाहीये. 2 वस्तू प्रत्येकी 1485 1485 रुपयाला विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा होतो, दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो. असं जर उदाहरण दिलेलं असेल आपल्याला ते शॉर्ट ट्रिकने सोडवायचं. जो तोटा जो आहे तो 10% आहे गुणिले नफा जो आहे तो पण 10% आहे भागिले 100 करायचे.
याचा काही संबंध येत नाही इथे. आणि असं केल्यानंतर हा शून्य हा शून्य हा शून्य आणि या व्यवहारात तोटा होतो, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर किती आलेलं आहे? 1% तोटा, या व्यवहारात तोटा होतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. शेवटचे राहिलेले 2 प्रश्न आपण घेऊया. शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत, तेवढे आपण सोडूया त्या ठिकाणी. एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबींवरील खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवला आहे. कुटुंबाचं मासिक उत्पन्न दिलेलं आहे आपल्याला 23,400. तर खालील प्रश्नांची उत्तर द्यायचं आहे आपल्याला. काय प्रश्न आहे पाहूया आपण. वृत्तालेख निघून जाईल आपला. संख्या लक्षात ठेवा. आपल्याला जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण एकदा पाहून घेणार जाणार. या ठिकाणी शिक्षणासाठी 50 डिग्री दिलेली इथं. शिक्षणासाठी 50 डिग्री खर्च होतो. म्हणजे हे शिक्षणासाठी किती खर्च झाला हे आपल्याला कसं काढता येईल? तर 50 डिग्री 50 अंश छेद 360 गुणिले एकूण रक्कम किती आहे? 23,400. हे सोडवा तुम्ही. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 18 दुने जर आपण हा गुणाकार केला, 18 दुने 36, 18ने याला भाग जातो पाहिजे. 18ने जर भाग दिला तुम्ही, 18 एके 18, खाली उरले 5, 18 त्रिक 54, शून्य, इथे 65 किंवा इथे 50 गुणला असतं तरी चाललं असतं. तर शिक्षणावरती जो खर्च झालेला आहे तो 3,250 रुपये एवढा खर्च झालेला आहे. हे लक्षात ठेवा. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न पण आपल्याला डी आणि सी यांच्या खर्चामध्ये किती तफावत आहे असा विचारलेला आहे. तर यांची पुढच्या उदाहरणाचं आता या ठिकाणी मी क्वेश्चन घेतो म्हणजे लक्षात येईल. या संख्या लक्षात ठेवा फक्त. 144 हा कशासाठी खर्च आहे? 144 अन्नधान्यासाठी आहे 144%. अंश आणि सी कपड्यासाठी 76 अंश आहे. कारण हा ग्राफ आता वरती जाईल आपला. शिक्षणावरती किती खर्च झालेला आहे आपण आत्ताच उत्तर काढलं. शिक्षणावरती किती खर्च झालेला आहे? तर 3,250 रुपये तुम्हाला मी काढून दाखवलं होतं. या ठिकाणी ते काढताना कसं करायचं की 50 छेद 360 गुणिले एकूण रक्कम किती दिलेली आपल्याला? 23,400. म्हणून शिक्षणासाठी एकूण खर्च जो होतोय तो होतोय या ठिकाणी 3,200. पर्याय नंबर 1. परत एकदा वरती जाऊया आपण. प्रश्न जो शेवटचा जो आहे तो समजावून घेऊ आणि नंतर या ठिकाणी मी सोडून दाखवतो. या ठिकाणी कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च झालेला आहे आपल्याला फरक काढायचा आहे. कशातला? कपड्यांपेक्षा. अन्नधान्याला जास्त खर्च आहे का कपड्यांना? पाहूया आपण कशाला जास्त आहे. या ठिकाणी अन्नधान्यासाठी किती खर्च होतो? डी साठी 144 डिग्री एवढा खर्च होतो आणि कपड्यांसाठी 76 अंश एवढा खर्च होतो. याचा फरक काढूया आपण. आता इकडे पहा, इकडे पुढच्या पेजवरती जाऊया आपण. या ठिकाणी 144 हा डिग्री एवढा खर्च होतो आणि कपड्यांसाठी 68 आहे ना, 68 डिग्री आहे. यांचा डिफरन्स काढायचा. एक मिनिट 76 144 आहे आणि 76 आहे. त्यांचा डिफरन्स काढावा लागेल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आलेख बाजूला गेल्यामुळे मग त्या फिगर्स संख्या ज्या आहेत त्या लक्षात राहत नाही. 144 वजा 76 हा फरक काढायचा आपल्याला. फरक किती आला?
फरक आला इथे 68 अंश एवढा फरक आला. मग 68/360 गुणिले 23,400 या पद्धतीनं हे सोडवावं लागेल आपल्याला. हे हा शून्य गेला, हा शून्य गेला, 18 दुणे 36 आणि हे किती आलं होतं मगाशी इथे 130 परत 65 यांचा गुणाकार करा. एवढा फरक डिफरन्स असेल. 8×45 8×4 4 5×7 30 4 34 इथे 0 48 8×4 34 4 40 0 2 4 आणि 4 किती आला डिफरन्स फरक किती आला 4,420 रुपये. 4,420 रुपये पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर या ठिकाणी 5 मिनिटं थोडासा वेळ जास्त घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली 2018ची क्वेश्चन पेपर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. धन्यवाद. सर्व विद्यार्थी पालक आणि आदरणीय शिक्षणाधिकारी जिल्ह्याची टीम अकोल्याची टीम आज पदवीधर आपले केंद्र प्रमुख आदरणीय घुले सर केंद्र मानेरे यांनी सलग 3 दिवस गणित विषयाचे 2018च्या पेपरचं मार्गदर्शन केलं. अतिशय सुंदर सहज सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. प्रत्येक प्रश्न सोडवताना त्यांनी काही ट्रिक्स वापरल्या आणि त्या ट्रिक्सचा निश्चितच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. हे जेवढ्याच गोष्टीचा वाटतो की इतकं सुंदर मार्गदर्शन मिशन आरंभच्या तासिकांमधून होत असताना आपल्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती उपस्थिती फार कमी असते आणि म्हणून खऱ्या अर्थानं परीक्षेचा शेवटचा कालावधी म्हणजे सरावाचा कालावधी आहे. या सरावाच्या कालावधीमध्ये जर आपण शिक्षक पालक आणि पर्यवेक्षक यंत्रणा यांनी प्रयत्न जर केले तर किमान प्रश्नांचं स्वरूप आणि त्या प्रश्नांचा सराव विद्यार्थ्यांचा होईल आणि जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या तासिकांमध्ये सहभागी होतील. अतिशय सुंदर असं 3 दिवसाचं मार्गदर्शन प्रश्नांच्या नियोजनाप्रमाणे घुले सरांनी केलं. त्यांना पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षण विभाग अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने धन्यवाद देतो. उद्या इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन आपले आढळा विद्यालयाचे इंग्रजीचे प्रथितीय शिक्षक हरीश आंबरे सर करणार आहेत. उद्याच्या तासिकेला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद असावा. परत एकदा अकोल्याची तंत्रस्नेही टीम घुले सर आणि एकूणच मिशन आरंभच्या कामी अतिशय उत्कृष्ट योगदान देणारे सर्व यांचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.